एमडी ट्रकसह गांजा हस्तगत. यादवनगर येथील तस्कर जेरबंद. कोल्हापूर शहर उपनगरांसह ग्रामीण भागात एमडी ट्रकसह गांजा तस्करी करणाऱ्या यादवनगर येथील सराईत गुन्हेगाराला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केलं. महादेव दिलीप काळे, वय वर्ष 41, राहणार इंडियन ग्रुपजवळ यादवनगर, कोल्हापूर असे त्याचे नाव आहे. संशयिताच्या कब्जातून 18 ग्रॅम एमडी ड्रग्ज, उग्रवासाचा 210 ग्रॅम गांजा असा 1,96,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कर्नाटक आणि इचलकरंजी येथील अंमली पदार्थ तस्करीचे कनेक्शन चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. अंमली पदार्थ तस्करी साखळीतील काही सराईत तस्करांची नावे चौकशीतून पुढे येत आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याची विशेष पथके कर्नाटकात बेळगाव, रायबाग, चिकोडीसह इचलकरंजीकडे रवाना झाली आहेत. एमडी ड्रग्ज गांजा कोणासाठी मागवण्यात आला होता याची कसून चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितलं आहे. यादवनगर येथील संशयित महादेव काळे अंमली पदार्थ तस्करी करत असल्याचा सुगावा पथकाला लागला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार, उपनिरीक्षक सचिन चंदनसह पथक संशयितांच्या मागावर होते. सरबत नौबतवाडी टोलनाका तसेच राजाराम तबाल प्रवेशद्वाराजवळ पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. या झडतीत त्याच्याकडे 1,80,000 रुपये किमतीचा 18 ग्रॅम एमडी ड्रग्ज, 210 ग्रॅम गांजा, मोबाईल, 7,400 रुपयांची रोकड असा 1,96,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांची कसून चौकशी सुरू असून रॅकेटमधील साखळी उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जाधव यांनी व्यक्त केली आहे.